नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. विद्यार्थी मित्रो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी. विद्यार्थी मित्रो, ही पत्रिका 1 ते 15 वर ही चाचणी आधारित असून आजपर्यंत आपण अभ्यासलेल्या 1 ते 15 या कृतिपत्रिका आहेत. यासाठी असणारा वेळ आहे, या चाचणीसाठी विद्यार्थी मित्रो वेळ आहे 1 तास आणि या चाचणीसाठी आहेत गुण आहेत 30. चला तर पाहूया विद्यार्थी मित्रो, कशा प्रकारे ही चाचणी आहे ती आता आपण पाहूया. या चाचणीमध्ये कोणकोणते प्रश्न आहेत, कशा प्रकारे सोडवायची याची चर्चा या ठिकाणी आता आपण करणार आहोत. तर चाचणीसाठी आहे गुण 30, वेळ आहे 1 तास. ही चाचणी 1 ते 15 या कृतिपत्रिकेवर आपण अभ्यासलेले आधारित असून ही चाचणी सोडवण्यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेचं आपण वाचन करूया. विद्यार्थी मित्रो, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे गुण दर्शवतात. आवश्यक ते अचूक नामनिर्देशित आकृती काढायची आहे. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण पहिला प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे त्या प्रश्नाची चर्चा या ठिकाणी करूया. पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रो विचारलेला आहे. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. काय विद्यार्थी मित्रो प्रश्न दिलेला आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. यासाठी असणार आहेत गुण 2. तर वनस्पतीची वाढ करणे हे टिंबटिंब उतीचे महत्त्वाचे कार्य आहे. वनस्पतीची वाढ करणे हे टिंबटिंब उतीचे महत्त्वाचे कार्य आहे. विद्यार्थी मित्रो, याचं उत्तर पहा. विभाज्य आहे का, अभिस्तर आहे का, संयोजी आहे का, दृढ आहे? तर याचं उत्तर आहे विभाजी. त्यानंतर दुसरा या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. बोंब संपुटातील रक्तकेशिकेच्या जाळीला टिंबटिंब म्हणतात. मध्यनाल, संपर्कस्थान, ग्लोमेरुलस, नेफ्रॉन. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ग्लोमेरुलस. सी आकडा आहे. अशा प्रकारे हा पर्याय लिहायचा आहे, पूर्ण तुम्ही पर्याय. त्यानंतर या ठिकाणी यातला प्रश्न विचारला चुकी बरोबर ते लिहा. एकसंकर पद्धतीत दुसऱ्या संतानीय पिढीतील स्वरूपविधा गुणोत्तर 9:3 3:1 असे असते. यासाठी असणार आहेत गुण 1 गुण. तर हे विधान विद्यार्थी मित्रो चूक आहे. तर या ठिकाणी चूक लिहायचं आहे. तर याचं उत्तर आहे सर्वसाधारणपणे 3:1 गुणोत्तर हे असतं, असं या ठिकाणी आपण लिहायचं आहे. तर हे चूक आहे विधान म्हणून लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे या ठिकाणी. प्रश्न पहिल्यातला खालील प्रश्न सोडवा. गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा विचारलेला आहे. तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द कुठला आहे? रंग, गाळ, राख, मेलेला उंदीर. तर या ठिकाणी आहे मेलेला उंदीर. बाकीचे सगळे काय आहेत? औद्योगिक घनकचरा आहे. गाळ, राख हे औद्योगिक घनकचरा आहे. यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रो सहसंबंध ओळखा. स्त्रियामध्ये आढळणारा टर्नर सिंड्रोम, तर पुरुषामध्ये कुठला आढळतो? तर क्लाइनफेल्टर सिंड्रोम असं या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे. क्लाइनफेल्टर सिंड्रोम असं या ठिकाणी क्लाइनफेल्टर सिंड्रोम अशा प्रकारे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर या ठिकाणी तिसरा स्नायू व अस्थि यांना जोडणाऱ्या उतीचे नाव लिहा. तर स्नायुरज्जू. या ठिकाणी काय लिहायचं आहे? स्नायुरज्जू. हे
स्नायू व अस्थि यांना जोडणाऱ्या ऊती आहेत. स्नायू रज्जू. प्रश्न दुसरा या ठिकाणी विचारलेला आहे. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही दोन, यासाठी असणारे 4 गुण. शास्त्रीय कारण लिहा. वक्राची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्तव्याश्लेषण करतात. तर विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. सजीवामध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ युरिया, युरिक आम्ल, अमोनिया तयार होतात. हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोचू शकतात व काही वेळा त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. वक्र निकामी झाल्यास शरीरातील रक्तात हे नायट्रोजनयुक्त विषारी पदार्थ साचून राहतात. हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर करावा लागतो, अन्यथा अशा रुग्णाचा मृत्यू ओढवतो. म्हणून वक्राची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्तव्याश्लेषण करतात. विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा आपण उत्तर याचं पाहूया. सजीवामध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ युरिया, युरिक आम्ल, अमोनिया तयार होतात. हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोचू शकतात व काही वेळा मृत्यूही होऊ शकतो. वक्र निकामी झाल्यास शरीरातील रक्तात हे नायट्रोजनयुक्त विषारी पदार्थ साचून राहतात. हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर करावा लागतो, अन्यथा अशा रुग्णाचा मृत्यू ओढावतो. म्हणून वक्राची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्तव्याश्लेषण करतात. अशा प्रकारे याचं उत्तर विद्यार्थी मित्र आपण पूर्ण करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ओघ तक्ता पूर्ण करा. घनकचऱ्याचे दुष्परिणाम. तर या ठिकाणी काय लिहिता येईल पहा. दुष्परिणाम काय लिहायचं आहे. कचऱ्याची दुर्गंधी. या ठिकाणी लिहायचं आहे कचऱ्याची दुर्गंधी. काय लिहाल. कचऱ्याची दुर्गंधी. या ब्लॉकमध्ये कचऱ्याची दुर्गंधी, कचऱ्याची दुर्गंधी असं लिहायचं आहे. यानंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये काय लिहिणार. हवा प्रदूषण. हवा प्रदूषण. हवा प्रदूषण होतंय घनकचऱ्याचा दुष्परिणाम हवा प्रदूषण. तिसऱ्यामध्ये काय लिहायचं. विषारी वायू निर्मिती. विषारी वायू निर्मिती. विषारी वायू. विषारी वायू. त्याचबरोबर नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास. नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास. नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास. अशा प्रकारे या ठिकाणी लिहिता येईल. पहिल्यांदा कचऱ्याची दुर्गंधी. या ठिकाणी कचऱ्याची दुर्गंधी लिहायचं आहे. या ठिकाणी हवा प्रदूषण लिहायचं आहे. या ठिकाणी विषारी वायू. या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास. अशा प्रकारे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न आपण पाहूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे आपल्याला. आकृतीत दाखवलेली विकृती ओळखून नाव लिहा व या विकृतीचे वैशिष्ट्य लिहा. तर या विकृतीचं नाव ओळखून लिहायचं आहे. तर विकृती आहे डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. विकृतीचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रो. डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. तर गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणाऱ्या विकारास डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता असं म्हणतात. तर गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणाऱ्या विकारास
सिंड्रोम किंवा डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता म्हणतात. यात गुणसूत्रे रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे दिसतात. या विकृतीला ट्रायसोमी 21 एकाधिक द्विगुणित 21 असेही म्हणतात, कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशीमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते. त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद, अल्पायुष्य असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. इतर वैशिष्ट्यामध्ये कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोट, आडवी हस्तरेषा, डोक्यावर विरळ केस इत्यादी सोबत यांचे अपेक्षित आयुर्मान 16 ते 30 वर्ष असते. यांच्या चेहऱ्याची ठेवण मंगोलियन व्यक्तीसारखी असते. तर विद्यार्थी मित्रो, काय लिहिता येईल पहा. याची वैशिष्ट्ये काय आहेत. अशी बालके शक्यतो मतिमंद. पहिला मुद्दा काय लिहिता येईल, विकृतीची वैशिष्ट्ये काय आहे पहा. अशी बालके मतिमंद, अल्पायुष्य असतात. दुसरा मुद्दा काय लिहिता येईल, मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. दुसरा मुद्दा काय लिहिता येईल, मानसिक वाढ खुंटणे. तिसरा मुद्दा लिहिता येईल, कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोट, आडवी हस्तरेषा. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्यावर लिहिता येईल, डोक्यावर विरळ केस असतात. आणि शेवटचा मुद्दा, यांचं आयुष्य 16 ते 30 वर्ष हे आयुर्मान असू शकतं. चेहऱ्याची ठेवण मंगोलियन व्यक्तीसारखी असते. तर या डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकताची वैशिष्ट्ये आता आपण पाहिली. पुन्हा एकदा आपण पाहूया. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, ही मतिमंद व अल्पायुष्य असतात. बालके ही मतिमंद व अल्पायुष्य असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात ठळक वैशिष्ट्य आहे. कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोट, आडवी एकच हस्तरेषा, डोक्यावर विरळ केस असतात. यांचं आयुष्यमान हे 16 ते 20 वर्ष असतं. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, पहा. खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 3 फरक स्पष्ट करा. याला आहेत 6 गुण, कोणतेही 3 सोडवायचे आहेत. फरक स्पष्ट करा. याला 2 गुण आहेत विद्यार्थी मित्रो. 2 गुणामध्ये काय लिहायचं आहे ते पहा. द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती. तर एका बाजूला द्विबीजपत्री आणि दुसऱ्या बाजूला एकबीजपत्री असं 2 कॉलम करायचे आहेत. तर द्विबीजपत्री यामध्ये काय लिहायचं आहे विद्यार्थी मित्रो, बी हे 2 बीजपत्रे असतात. एक बीजपत्रीमध्ये एकच बीजपत्रे असतं बियामध्ये. त्यानंतर मूळ, ठळक प्राथमिक मूळ असतं, सोटमूळ असतं द्विबीजपत्रीमध्ये. याच्यामध्ये तंतू मुळे असतात. त्यानंतर द्विबीजपत्रीमध्ये खोड मजबूत कठीण असतं, उदाहरणार्थ वटवृक्ष. द्विबीजपत्रीमध्ये काय असतं, पोकळ, आभासी. पोकळ कशाचं असतं, बांबू. आभासी कसं असतं, केळी. त्यानंतर पानाचा एक बीजपत्रीमध्ये विद्यार्थी मित्रो, द्विबीजपत्रीमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो, तर एक बीजपत्रीमध्ये समांतर शिराविन्यास असतो. द्विबीजपत्रीमध्ये फूल 4 किंवा 5 भागाचे फूल असतं, तर एक बीजपत्रीमध्ये 3 किंवा 3च्या पटीत फूल असतं. तर या ठिकाणी पहा, द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पतीमध्ये काय फरक लिहिता येईल पहा. बिया द्विबीजपत्रीमध्ये 2 बीजपत्रे असतात, तर यामध्ये एक बीजपत्रे असते. मूळ ठळक प्राथमिक मूळ, सोटमूळ असतं द्विबीजपत्रीमध्ये, तर यामध्ये तंतुमुळे असतात. खोड मजबूत कठीण असतं,
तर यामध्ये पोकळ आभाष असतं. द्विबीजपत्रीमध्ये पानांचा शिराविन्यास जाळीदार असतो, तर यामध्ये समांतर शिराविन्यास असतो. यामध्ये फुलाची रचना 4 किंवा 5 भागाचे फूल द्विबीजपत्रीमध्ये असतं, तर यामध्ये 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे त्रिभागी असं फूल असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, काय लिहायचं ते या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न आपण पाहूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, चौकटीत योग्य शब्द लिहा. तर मेंदूच्या डाव्या बाजूची कार्य, या ठिकाणी काय लिहायचं आहे, डाव्या बाजूचं विश्लेषणात्मक विचार, विश्लेषणात्मक विचार असं या ठिकाणी लिहायचं आहे. तार्किक विचारामध्ये या ठिकाणी भाषा लिहायचं आहे, भाषा. भाषा तार्किक विचारामध्ये डाव्या बाजूची कार्य काय आहेत बघा, विश्लेषणात्मक विचार आणि विश्लेषणात्मक विचार हे लिहायचं आहे. या ठिकाणी शास्त्र व गणितच्या वरती भाषा लिहायचं आहे. मेंदूच्या उजव्या बाजूची कार्य काय, सर्वांगीण विचार. त्यानंतर या ठिकाणी काय लिहायचं आहे, प्रतिभात्मक विचार. प्रतिभात्मक विचार या ठिकाणी लिहायचं आहे, प्रतिभात्मक विचार. नवनिर्मितीच्या खाली काय लिहायचं आहे, कला व संगीत. कला व संगीत. तर मेंदूच्या डाव्या बाजूचं इथं काय लिहायचं आहे, विश्लेषणात्मक विचार. या ठिकाणी येईल भाषा. या ठिकाणी काय येईल, प्रतिभात्मक विचार. या ठिकाणी आहे कला व संगीत. कला व संगीत. अशा प्रकारे तुम्ही लिखाणकाम या ठिकाणी करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3, याला आहेत 9 गुण. यासाठी असणार आहेत 9 गुण. 3 सोडवायचे आहेत. तर अनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे खालील उपतक्ता पूर्ण करा. अनुवंशिक विकृती. अनुवंशिक विकृती कोणकोणत्या आहेत, तर या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये आहे गुणसूत्र विकृती. या ठिकाणी गुणसूत्र विकृती. त्यानंतर एकजनुकीय विकृती. एकजनुकीय विकृती. एकजनुकीय विकृती. यानंतर तंतुकणिकीय विकृती. तंतुकणिकीय विकृती. इथं तंतुकणिकीय विकृती, उदाहरणार्थ लेबरची प्रतिकृती. इथं लिहायचं आहे लेबरची चेताकृती. इथं तंतुकणिकीय विकृतीच्या खाली उदाहरणार्थ लेबरची चेताकृती. त्यानंतर पुढचं आहे या ठिकाणी बहुघटकीय विकृती. बहुघटकीय विकृती, उदाहरणार्थ मधुमेह, रक्तदाब. मधुमेह, रक्तदाब. अशा प्रकारे या ठिकाणी पहिला कॉलम काय आहे, गुणसूत्र विकृती, एकजनुकीय विकृती. या ठिकाणी तंतुकणिकीय विकृती, उदाहरणार्थ लेबरची प्रतिकृती, यामध्ये चेताकृती येईल. यानंतर बहुघटकीय विकृती, उदाहरणार्थ मधुमेह, रक्तदाब या ठिकाणी लिहायचा आहे. आणि या ठिकाणी एकजनुकीय विकृतीची 2 कॉलम आहेत. या ठिकाणी वर्णकहीनता. वर्णकहीनता या ठिकाणी या कॉलममध्ये वर्णकहीनता हे लिहायचं आहे. यानंतर दात्रपेशी पांडुरोग. दात्रपेशी पांडुरोग काय लिहायचं आहे, दात्रपेंडी पेशी पांडुरोग, सिकल सेल ॲनिमिया. अशा प्रकारे या ठिकाणी हा उपतक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्यानंतर तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा. वनस्पतीमधील उत्सर्जन मानवास कसे उपयुक्त आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीमधील उत्सर्जन मानवास कसे उपयुक्त आहे. वनस्पतीसाठी जे पदार्थ उत्सर्जित असतात त्यातील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात. उदाहरणार्थ रबराचा चीक, यापासून रबर बनवले जाते. डिंक, दुसरा मुद्दा लिहिता येईल, डिंक, राळ इत्यादी मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो. डिंक, राळ मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो. तिसरा मुद्दा लिहिता येईल, वनस्पतीची पाने ठराविक ऋतूत गळतात, हेही उत्सर्जनाचे कार्य आहे. या गळणाऱ्या पानामुळे खत निर्मिती करता येते. त्याचबरोबर विविध वस्तू तयार करता येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीतील उत्सर्जन मानवास कसे उपयुक्त आहे ते पुन्हा एकदा पाहूया.
वनस्पतीसाठी जे पदार्थ उत्सर्जित असतात त्यातील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात. उदाहरणार्थ रबराचा चीक पासून रबर बनवले जाते. रबराच्या झाडाच्या चिकापासून रबर बनवले जाते. दुसरा मुद्दा डिंक, राळ इत्यादी मानवाला विविध प्रकारे उपयोग होतात. तिसरा मुद्दा वनस्पतीची पाने ठराविक ऋतूत गळतात, हेही उत्सर्जनाचे कार्य आहे. या गळणाऱ्या पानामुळे खत निर्मिती होते. अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर अपेक्षित लिहायचं आहे. यानंतर पुढचे प्रश्न विचारलेला आहे, आकृतीचे निरीक्षण करा, उत्तरे लिहा. पहा, आकृती ही प्रतिक्षिप्त क्रियेची दिलेली आहे आणि त्याच्यावरून उत्तरे लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे, अ मध्ये 1 व 2 मध्ये नेमका फरक काय आहे? या 1 आणि 2 मध्ये नेमका फरक काय आहे? तर पहा, मेणबत्तीचा फरक लिहायचा आहे. मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झाला आहे. 1 मध्ये मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झाला आहे. यामुळे हात झटकन मागे घेतलेला आहे. या ठिकाणी हात झटकन मागे घेतला आहे. बोटाच्या त्वचेतील संवेदी चेतापेशींनी वेदनामय परिस्थिती जाणून घेतली आहे आणि अधिक भाजू नये म्हणून क्षणार्धात हात मागे खेचला आहे. पहा विद्यार्थी मित्रो, काय लिहायचं आहे? मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झाला आहे. यामुळे हात झटकन मागे गेला आहे. बोटाच्या त्वचेतील संवेदी चेतापेशीने वेदनामय परिस्थिती जाणून घेतली आहे आणि अधिक भाजू नये म्हणून क्षणार्धात हात मागे खेचला आहे. अशा प्रकारे याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर 4 नंबरची ही कोणती चेता आहे? 4 नंबरची चेता कोणती आहे? तर ही विद्यार्थी मित्रो सहयोगी चेता आहे. सहयोगी चेता आहे. सहयोगी चेता आहे. कोणती आहे? सहयोगी चेता आहे. त्यानंतर पहा, यानंतर या ठिकाणी 7 नंबर हा प्रतिसाद नेमका कुठेपर्यंत पोहोचला आहे? बघा, 7 नंबर या ठिकाणी दिलेला आहे. हा प्रतिसाद नेमका कुठेपर्यंत पोहोचला आहे? हा प्रतिसाद स्नायूपर्यंत पोहोचला आहे. कुठापर्यंत पोहोचला आहे? स्नायूपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तेथील स्नायूचे आकुंचन होऊन हात झटकन मागे खेचला आहे. हात झटकन मागे खेचला आहे. अशा प्रकारे या तिन्ही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, DNA रेणूची रचना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रो, DNAची रचना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. या ठिकाणी आकृती काढायची आहे आणि तिच्या साहाय्यानं तुम्ही DNAची रचना ही स्पष्ट करायची आहे. पहा आकृती कशी आहे ती पहा. आता पहा, या ठिकाणी आकृती दिलेली आहे DNAची. तुम्ही आकृती काढायची आहे अशा प्रकारची आकृती. तर विद्यार्थी मित्रो, DNA रेणूची रचना वॉटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी 1963 साली तयार केलेल्या DNAच्या रेणूच्या प्रतिकृतीनुसार ही रचना तयार केलेली आहे. वॉटसन आणि क्रिक या 2 संशोधकांनी, या शास्त्रज्ञांनी 1963 साली तयार केलेल्या DNAच्या रेणूची प्रतिकृतीनुसार ही रचना आहे. DNAच्या रेणूचा 2 सर्पिल आणि समांतर न्यूक्लिएटेड धाग्याचा बनलेला असतो. DNAचा रेणू 2 सर्पिल आणि समांतर न्यूक्लिएटेड धाग्याचा बनलेला असतो. हे 2 धागे एकमेकांना गुंफलेले असतात, त्यामुळे द्विसर्पिल रचना तयार होते. द्विसर्पिल रचना याची तयार होते. एका न्यूक्लिएटमध्ये एक नायट्रोजनयुक्त पदार्थ शर्करेच्या रेणूची आणि हा रेणू फॉस्फेरिक आम्लाशी जोडलेला असतो. अशा रीतीने न्यूक्लिएटेडमध्ये 3 पदार्थ असतात, ते म्हणजे फॉस्फरिक आम्ल, डिऑक्सिरोज शर्करा आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ. नायट्रोजनयुक्त पदार्थ 2 प्रकारचे आहेत. पिरॅमिडीन गटात सायटोसिन आणि थायमिन 2 पदार्थ आहेत. एक तर
एक प्युरिन आणि एक पिरॅमिड हे हायड्रोजन बंधाने एकमेकाशी जोडलेले असतात. ॲडिनिन आणि थायमिन हे द्विहायड्रोजन बंधाने, तर ग्वानिन आणि सायटोसिन हे त्रिहायड्रोजन बंधाने एकमेकाशी जोडलेले असतात. या हायड्रोजन बंधामुळे शिडीतील पायऱ्याप्रमाणे डीएनएची सर्पिल रेणू दोन्ही धागे एकमेकाशी जोडलेले राहतात. नेहमीच ॲडिनिनची थायमिन बरोबर जोडी असते. तर अशा प्रकारे या डीएनएची रेणूची रचना ही लिहायची आहे. पहा डीएनए रेणूची रचना. डीएनए रेणूतील प्रत्येक धागा हा तुम्ही पाहिला असेल. तर डीएनए रेणूची रचना सर्व सजीवात ही सारखी असते. 1953 साली, पहा विद्यार्थी मित्र, 1953 साली वॅटसन व क्रिक या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लियडचे 2 समांतर धागे एकमेकांमध्ये लपेटलेले असतात. यास द्विसर्पिल रचना म्हणतात. पहा, याची रचना म्हणजे तुलना पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल. पहा विद्यार्थी मित्रो, कसं लिहायचं हे उत्तर पुन्हा एकदा पहा. डीएनए रेणूची रचना सर्व सजीवात सारखीच असते. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लियडचे 2 समांतर धागे एकमेकांवरती लपेटलेले असतात. यास द्विसर्पिल रचना म्हणतात. या रचनेची तुलना पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल. डीएनए रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडिनिन व ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात. न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजन पदार्थाचा रेणू व फॉस्फरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ 4 प्रकारचे असल्यामुळे न्यूक्लियोटाइड सुद्धा 4 प्रकारचे असतात. तर अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे विद्यार्थी मित्रो. याचं उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आता आपण पाहूया काय आहे तो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध शोधा, स्पष्ट करा. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करा. वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या व भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे अंदाज बांधता येतात. वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या व भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे अंदाज बांधता येतात. यामुळे आपत्ती येण्यापूर्वी स्थानिक जनतेला तेथून हलवले जाते. उदाहरणार्थ 2013 साली फालिन हे चक्रीवादळ ओडिसामधून 4 ऑक्टोबर 2000 या दिवशी ओडिसाच्या किनाऱ्यावर आपटणार होते. यापूर्वी 4 ते 5 लाख लोकांना तेथून हलवण्यात आले. पहा विद्यार्थी मित्रो. दुसरा आहे, वादळ, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदर शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग लोकांना सतर्क करतो आणि स्वतःही सतर्क होतो. मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असेल तर मोबाईल किंवा इतर माध्यमातून ते प्रसिद्धीस दिले जातात. पहा, हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन याचे सहसंबंध स्पष्ट करा. तर वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या व भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे अंदाज बांधता येतात. यामुळे आपत्ती येण्यापूर्वी स्थानिक जनतेला तेथून हलवले जाते. उदाहरणार्थ 2013 साली फालिन हे चक्रीवादळ ओडिसामधून 4 ऑक्टोबर 2013 दिवशी ओडिसाच्या किनारपट्टीवर आदळणार होते. यापूर्वी तेथील लोकांना तेथून 4 ते 5 लाख लोकांना तेथून हलवले. दुसरा मुद्दा आपल्याला लिहिता येईल, वादळ, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदर शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग लोकांना सतर्क करतो व स्वतःही सतर्क होतो.
मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असेल तर मोबाईल तसेच इतर प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रसिद्धी दिल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र आपण पाहूया. प्रश्न 4. खालील प्रश्न सोडवा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. मानवी, पुरुष आणि स्त्री यांच्या गुणसूत्रात काय फरक आहे? तर विद्यार्थी मित्र, स्त्रियांमध्ये 44 कायिक गुणसूत्रे आणि 2 XX 44 कायिक गुणसूत्रे असतात आणि 2 XX अशी गुणसूत्रे असतात. तर पुरुषामध्ये 44 गुणसूत्रे कायिक असतात, तर XY ही लैंगिक गुणसूत्रे असतात. XY ही लैंगिक गुणसूत्रे असतात. अशा प्रकारे XX ही गुणसूत्रे स्त्रियांमध्ये असतात, तर पुरुषामध्ये XY ही 44 गुणसूत्रे असतात. अशा प्रकारे यामध्ये लिहायचं आहे. मानवातील प्रभावी लक्षणांची नावे लिहा. तर मानवामध्ये प्रभावी लक्षणं कोणकोणती आहेत? दुमडणारी जीभ, हातावर केस असणे, काळे व भुरळे केस असणे, कानाची मोकळी पाळी. पहा, दुमडणारी जीभ, हातावर केस असणे, काळे व भुरळे केस असणे, कानाची मोकळी पाळी हे मानवातील प्रभावी लक्षणांची. त्यानंतर जनुक म्हणजे काय? जनुक म्हणजे काय त्याची व्याख्या लिहायची आहे. पहा, DNAच्या खंडामध्ये प्रथिनांच्या संश्लेषणासाठी सर्व माहिती साठवली जाते, त्याला जनुक असं म्हटलं जातं. DNAच्या खंडामध्ये प्रथिनांच्या संश्लेषणासाठी सर्व माहिती साठवली जाते, त्याला जनुक असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. दात्रपेशी पांडुरोग या विकारात अमिनो अम्लात कोणते बदल होतात? दात्रपेशी पांडुरोग या विकारात अमिनो आम्ले हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजे ग्लुटामिक आम्ल याची जागा कॉलिन हे आम्ल घेते. पहा विद्यार्थी मित्रो, दात्रपेशी पांडुरोग या विकारात अमिनो आम्ल म्हणजेच ग्लुटामिक आम्ल याची जागा कॉलिन आम्ल घेते. कॉलिन आम्ल हे घेते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय? विद्यार्थी मित्रो, सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरवली जाणारी इनपुट माहिती, कॉम्प्युटरमधून मिळणारी आउटपुट होणारी विश्लेषित माहिती. तर सॉफ्टवेअर म्हणजेच काय? तर कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरवली जाणारी माहिती व कॉम्प्युटरमधून मिळणारी विश्लेषित माहिती होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रो, आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हे कोणते चक्र आहे? विद्यार्थी मित्रो, हे कोणते चक्र आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर हे कार्बन चक्र आहे. हे चक्र महत्त्वाचे का आहे? तर यामध्ये अजैविक पहा, हे चक्र का महत्त्वाचे आहे? तर अजैविक कार्बन अणूमध्ये मुख्यतः प्रकाश संश्लेषण व शोषण क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते, म्हणून कार्बन चक्र महत्त्वाचे आहे. अजैविक कार्बन अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व शोषण क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते, म्हणून कार्बन चक्र महत्त्वाचे आहे. या चक्रातील प्रमुख प्रक्रिया कोणत्या आहेत? तर प्रकाश संश्लेषण व शोषण या प्रमुख प्रक्रिया आहेत. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कोणती बा? पहिली प्रक्रिया कोणती लिहायची आहे? प्रकाश संश्लेषण व शोषण 6CO2. प्रक्रिया कोणती आहे? 6CO2 प्लस 12H2O C6H12O6 प्लस 6H2O प्लस 6O2 असं लिहायचं आहे. 6O2 या ठिकाणी O2 लिहायचं आहे. पहा, त्यानंतर दुसरी या प्रकारे
खाली लिहायचं आहे. ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं C6H12O6 तंतुकणिका या ठिकाणी लिहायचं आहे, तंतुकणिका. त्यानंतर याचं फॉर्मेशन बाय 6CO2 प्लस 6H2O प्लस ऊर्जा, अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. तर प्रकाश संश्लेषण व शोषण या अभिक्रिया यामध्ये होतात, या अभिक्रिया अशा प्रकारे होतात हे लिहायचं आहे. अशा प्रकारे उत्तरपत्रिका तुम्ही पूर्ण करायची अशी हेतू चाचणी. धन्यवाद.